मनसेचे नेते प्रकाश महाजन सध्या आपल्यासोबत आहेत. महाजन साहेब, शरद पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा गाजतोय त्या अनुषंगानं ही भेट असल्याची चर्चा आहे, शक्यता आहे. काय नेमकी आपली प्रतिक्रिया? कसे माननीय शरद पवार माननीय मुख्यमंत्र्याला कोणचा विषय घेऊन भेटतात हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांची ही भेट कोणाच्या प्रश्नावर आहे का वैयक्तिक प्रश्नावर आहे, कारण कालच देशाचे गृहमंत्री त्यांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हणलेत. कशामुळे ते भेट घेत आहेत हे गुलदस्त्यात आहे. आता जोपर्यंत दोघं मिळून बाहेर येऊन सांगत नाहीत की या कारणासाठी आम्ही भेट घेतली, तर आपण अंदाजावर प्रतिक्रिया काय द्यावी. पण काल अमित शहा पवारांवर टीका करतात आणि आज पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात. बिटवीन द लाईन्स काय वाटतंय? म्हणजे ते मला कळालं नाही की ते कशासाठी चाललेत, किंवा मी सरदार नाही असं त्यांना सांगायचं आहे का काय आहे. मी त्यांनी तो विषय नाही की मी हे विषय घेऊन मुख्यमंत्र्याला भेटतो आहे. कधी कधी विषय एवढे छोटे असतात की बाबा मला DPTC मीटिंगमध्ये बोलू दिलं नाही, हा सुद्धा विषय असू शकतो. आणि ते कशामुळं गेले तर ते बाहेर ते दोघं मिळून संयुक्त पत्रकार परिषद घेत नाहीत तोपर्यंत ते काही कळणार नाही. संयुक्त पत्रकार परिषदेवर शरद पवारचा कधी विश्वास नाही. ते म्हणजे कुठं संयुक्त पत्रकार घेतच नाहीत. त्याच्यामुळं आपण वाट पाहायची. एक परसेप्शन असं आहे की छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली आणि या संपूर्ण मराठा ओबीसी आरक्षणाचा जो वाद सुरू आहे त्या अनुषंगानं त्यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून एकूणच सगळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करावा, पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यासाठी तर ही भेट नसेल. मला छगन भुजबळ 2-4 दिवसाखाली शरद पवार साहेबांना भेटायला गेले आणि मला समाधान वाटलं. कारण भुजबळ नॉलेज सिटी काढल्यावर भुजबळांची बरीचशी वक्तव्य नॉलेजला धरून नव्हती, पण ते जे शरद पवारला भेटले आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन त्यांनी जे सांगितलं तर मी त्यांच्या नॉलेजला सलाम केला. त्यांनी बाहेर येऊन काय सांगितलं, अहो पवारसाहेब तुमच्यामुळं तर ओबीसीला आरक्षण मिळालं, मग आता तुमचंच काम आहे हे सगळं थंड करणं. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ जे जरांगे पाटील उपोषणाला तिकडं बसलेत त्यांना हे सांगायचं की शरद पवारनं आम्हाला आरक्षण दिलं, बाबा तुम्ही काही गडबड करू नका, असाच असू शकतो. खरंच जे शरद पवार साहेब महाराष्ट्रातलं हे जे आत्ता आरक्षणामुळं जो वणवा पेटला आहे तो जर शांत करायची खरंच त्यांच्या मनात सद्भावना असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटल्यापेक्षा दोन्ही आंदोलकाला सोबत घ्यावं आणि सामंजस्याने चर्चा काढावा. एकमेकाच्या गळ्यावर सुरी ठेवू नका, संवाद करा. तो संवाद झाला पाहिजे. आणि हा जो आरक्षणाचा वणवा पेटला आहे त्याच्यात निष्पाप समाज घटक बळी चालला आहे, ज्यांचा आरक्षणाला विरोध नाही आहे. मुळात तसं म्हणलं तर माझा पक्ष माझा नेता जातपात मानत नाही. राज ठाकरेंचं स्पष्ट मत असे की आरक्षण हे जातीवर नसावं तर आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर असावं. तरी पण घटनेच्या चौकटीत जे काही बसते ते पहा. आणि मागे राजसाहेब म्हणलेच होते जर सगळे पक्ष तयार आहेत महाराष्ट्रातले मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला, मग घोडं आडलं कुठं? सगळ्यांनी जाहीर करावं. मला वाटतं थोर विचारवंत सदानंद मोरेंनी सुद्धा सांगितलं की सगळ्यांनी सांगावं की आमचा याला विरोध नाही, पण कुणी सांगत नाही. कारण हा वणवा पेटणं बऱ्याच लोकांच्या राजकीय फायद्यांचं आहे, ज्यांचं अस्तित्व आता लयाला चाललं होतं, पण याच्या आधारानं लोकसभेत त्यांना उभारी मिळाली. पण असाच एक वणवा पेटलेला आहे. तो वाद जो आहे तो विशाळगडाच्या अतिक्रमणाचा. अनेक नेते त्या ठिकाणी जात आहेत, तिथली परिस्थिती बघतायत, अतिक्रमण धारकांशी बोलतायत. नेमकं काय वाटतंय या संदर्भात? मनसेची काय भूमिका असेल? आमची भूमिका अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा कुठलाही किल्ला हे तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यावर अतिक्रमण होता कामा नये. विशाळगडावर अशा काही जागा आहेत की त्या जुन्या जागेवर अतिक्रमण झालं आहे आणि अतिक्रमण करणाऱ्याची बाजू घेणं म्हणजे तुम्ही बेकायदेशीरपणाला पाठिंबाच देत आहेत. बरं, मला हे म्हणायचं आहे की जे आता विशाळगडावर गेले, मी नाव नाही घेत कोणाचं, अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील
ज्यांना त्या काळात महाराज साहेब फर्दन शहाजी राजे भोसले म्हणायचे, यांची समाधी कुठे यांना माहिती का? ज्याच्या नावावर हे आपल्या राजकीय पोळ्या भासतात, उद्योगधंदे उभा केले, मोठमोठे शाळा कॉलेजेस काढले आपल्या आपल्या बापाच्या कोणाच्या नावाने, त्या शहाजी राजांची समाधी किती विपन्न अवस्थेत आहे. कुणी तिथं गेलं आहे? त्या विशाळगडावर अजून एक घटना झाली, यांना माहिती आहे का की छत्रपती राजाराम महाराजाच्या पत्नी, बहुतेक मी नाव चुकत नसेल तर अंबिकाबाई साहेब महाराज, ज्यावेळेस राजाराम महाराजाचा सिंहगडावर मृत्यू झाला त्यावेळेस त्या सती गेल्यात. यांना माहिती का विशाळगड काय आहे तो? यांना फक्त मताचं राजकारण करायचं आहे. माझा तर जाहीर आरोप आहे की गजापूर गावात नवीन मुस्लिम वस्ती उभा राहते कुठून? यासीन भटकळ तिथून येऊन राहतो कसा? आणि आज तुम्ही त्यांचं समर्थन करताय. आणि यांच्यापैकी कुणीही बाजीप्रभूच्या समाधीवर नतमस्तक झालं नाही. त्याच रस्त्यावर बाजीप्रभूची समाधी आहे. आज सुधागडावर एक कबर आहे, आज वंदन किल्ल्यावर एक कबर उभं राहिली. सरकार काय करतंय? हे असं कुठल्याही किल्ल्यावर राजात जर दुर्दैवानं मृत्यू पाहिला तर त्याचा अंतिम संस्कार होतात. कोणाची झाल्याचे माझ्या वाचनेत नाही, मी एक छोटा वाचक आहे इतिहासाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात कुठल्या किल्ल्यावर मस्जिद उभा केलं नाही. आलं कुठून आहे आणि कशामुळं? त्या मलिक रेहानचं तिथं जे काही कबर थडकं ती होती किती? आणि तर इस्लाममध्ये तर हे कल्चर मान्य नाही. एखादी समाधी, एखादं स्मृतीस्थळ त्यांना मान्य नाही. मग एवढी मोठी मस्जिद उभा राहिली कुठून? अमित शहा यांनी काल उद्धव ठाकरे यांचा देखील उल्लेख औरंगजेब फॅन क्लबचे ते प्रमुख आहेत असा केलेला आहे. मी तर त्यांना महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद अली जिना मानेन. उद्धव ठाकरेंना मुस्लिम ते मुस्लिमाच्या एवढे प्रेमात पडलेत की शंकराचार्यांना घरी आणून त्यांनी पाय धुतले, पण हिंदू काही त्यांच्याकडे वळतील असं वाटत नाही. माझं मत आहे, आमचे मित्र संजय राऊत विशाळगडाच्या अतिक्रमणावर काही बोला नाही. सकाळचा माईक का बंद झाल्यावर बोललं पाहिजे त्याने. खूप धन्यवाद. हे होते प्रकाश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी व्यक्त केली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.